भारतीय वायुसेनेतून सार्जंट या पदावरून सेवानिवृत्त झालेले जळगावचे सुपुत्र ॲडव्होकेट महेंद्र चौधरी सर आपल्यासोबत आहेत. काय सांगणार सर, पहलगामच्या घटनेनंतर आज भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. हवाई हल्ला केलेला आहे, एअर स्ट्राईक केलेला आहे. कसं पाहता या घटनेकडे? मला या हल्ल्या झाल्याबद्दलची जी बातमी ऐकली आणि प्रत्यक्ष मी व्हिज्युअल बघितले ना, यासंबंधी मला खूप आनंद झाला. आणि विशेष म्हणजे आपण पर्टिक्युलर टार्गेटच त्याच्यात निवडली आणि त्या टार्गेटवरच आपण हवाई हल्ला केला, त्याचा खूप आनंद झाला. आणि अशाच प्रकारचा आनंद जेव्हा आम्ही कारगिल युद्ध जिंकलो होतो तेव्हा झाला होता. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आमचा आनंद आमच्या कॅम्पमध्ये सेलिब्रेट करत होतो. एकंदरीत आपण आतापर्यंत जर बघितलं तर 22 एप्रिलला पहलगामची घटना घडली त्या ठिकाणी आणि अवघ्या 10 ते 15 दिवसातच भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर खूप कमी वेळात भारताची तयारीने त्या पद्धतीने एकदम जोरदार उत्तर मानलं जात आहे. कारण युद्धाची तयारी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सक्षमरित्या आणि ॲक्युरेट करावी लागते. तर तयारी करण्यासाठी आपल्याला आपल्या नागरिकांचंही कसं संरक्षण होईल हा मुद्दा बघावा लागतो. या व्यतिरिक्त आपण अटॅक कसं करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करावं लागतं. समजा आपल्या एखाद्या फायटर विमानाची सर्व्हिसिंग ड्यू असेल तर ती सर्व्हिसिंग आपल्याला ॲडव्हान्समध्ये करून घ्यावी लागते. आर्म्स आणि ॲम्युनेशन गोळा करावे लागतात. आर्म्स आणि ॲम्युनेशन रिझर्व्ह राहील याची देखील काळजी घ्यावी लागते. आणि आर्म्स आणि ॲम्युनेशन विमानावरती इन्स्टॉल करायला देखील वेळ लागतो. या कारणामुळे जो काय थोडाफार उशीर झाला असेल, परंतु आपण कमीत कमी वेळामध्ये एवढ्या मोठी प्रगती केलेली आहे युद्ध करण्याची. सर, तुम्ही स्वतः कारगिल युद्धामध्ये सहभागी होतात. वायुसेनेमध्ये जे लढाऊ विमान जे मानलं जातं त्या विमानावर तुम्ही कर्तव्य बजावलेलं आहे. ही जी तयारी असते, हा जो त्यावेळेचा अनुभव असतो, तिथे जाऊन थेट घुसून मारणं म्हणतो आपण त्याला, की घरात घुसून मारणं, तर याबद्दलची सैनिक म्हणून काय भावना असते आणि कसा आनंद असतो? कुणाच्याही घरामध्ये घुसून त्यांना मारणं म्हणजे खूप मोठी युद्धकला आहे. ती कला आपल्याला आत्मसात करण्यासाठी होमवर्क करावा लागतो. कोणती टार्गेट आहे ती निवडावी लागते आणि त्या टार्गेटवरती अचूक हल्ला आपण करतो. विशेष यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते की जे नागरिक आहेत म्हणजे त्यांचा काही दोष नाही आहे, त्या नागरिकांवरती हल्ला व्हायला नको यासाठी आपण काळजी घेतो. आणि होमवर्क या व्यतिरिक्त रेग्युलर प्रॅक्टिस चालूच असते. रेग्युलर प्रॅक्टिसविषयी जर तुम्हाला विशेष विचारायचं असेल तर मी सांगू शकतो की आम्ही युद्धाची प्रॅक्टिस कशी करतो. आतापर्यंतचा जो दहशतवाद्यांना जे उत्तर दिले भारताने, सर्वात जास्त दहशतवादी आतापर्यंतच्या या एअर स्ट्राईकमध्ये मारला गेला आहे असं वाटतंय. नेमकं कसं वाटतं तुम्हाला? खरोखर खूप महत्त्वाची अचिव्हमेंट आहे. मॅक्झिमम संख्या दहशतवाद्यांची या आपल्या एअर स्ट्राईकमध्ये म्हणजे ते मारले गेलेले आहेत. फक्त आपल्याला फिगर यायची बाकी आहे. आणि याविषयी तर एक भारताचा नागरिक आणि एअरफोर्सचा सोल्जर या नात्याने मला खूप आनंद होतो. सर, आतापर्यंतच्या वेगवेगळ्या ऑपरेशन आपण बघितले असतील आपल्या काळामध्ये, मात्र ह्या ऑपरेशनला जे नाव आहे ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. म्हणजे कुठंतरी जे पर्यटकांच्या हल्ल्याला कारणीभूत होते, अनेक महिलांचं जे होतं ते सिंदूर कुठेतरी पुसलं गेलं होतं आणि लोकांच्या सहानुभूतीला अनुसरूनच ऑपरेशनचं नाव हे असं कुठेतरी पहिल्यांदा ठेवलं गेलं. त्याबद्दल काय वाटतं? कारण पहिल्यांदाच लोकांच्या भावनेला अनुसरून नाव ठेवलं गेलं आहे. हे बघा, ऑपरेशन सिंदूर म्हणजे ज्या दहशतवाद्यांनी पुरुषांना ठार केलेलं आहे आणि तिथे बायका हजर होत्यात त्यांच्यासोबत, परंतु त्यांनी बायकांना मारलेलं नाही आहे किंवा ठार केलेलं नाही आहे. आणि आपण हिंदू धर्म आहे आणि एखाद्या बाईचा नवरा मेला म्हणजे तिचं सिंदूर उजळलं किंवा तिचं सिंदूर नष्ट होतं किंवा ती सिंदूर लावत नाही, या अनुषंगाने सिंदुराचा बदला घेण्यासाठीच या ऑपरेशनला जे नाव दिलं आहे अतिशय अचूक आणि करेक्ट नाव आहे. या हल्ल्याबद्दल काय आनंद व्यक्त कराल तुम्ही? हल्ल्याबद्दल तर खूप आनंद झाला, कारण दहशतवादी जवळजवळ 50% जास्त मारले गेलेले आहेत. पुन्हा हे दहशतवादी निर्माण होऊ नये याची देखील काळजी स्पेशली पाकिस्तानाने घ्यायला पाहिजे.
आणि एकंदरीत मध्यरात्री जो हल्ला झाला, पेनेट्रेशन झालं आपल्या फायटर विमानाने, त्या अचूक टार्गेटवरती रॉकेटिंग आणि बॉम्बार्डिंग केली, ही खूपच छान आहे. आणि याबद्दल हे आत्तापर्यंतचं आपण पाकिस्तानाला दिलेलं सर्वात मोठं उत्तर आहे आणि याचा एकंदरीत मला देखील आनंद झालेला आहे. तर आतापर्यंतचा भारताने पाकिस्तानला दिलेलं हे सर्वात मोठं प्रत्युत्तर आहे आणि याचा मोठा अभिमान आणि आनंद असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट महेश चौधरी यांनी व्यक्त केलेली आहे. महेश चौधरी हे वायुसेनेमध्ये कार्यरत होते. कारगिल युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता आणि विशेष म्हणजे लढाऊ विमानाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. अशा परिस्थितीत आजचा एअर स्ट्राईक हा खूप महत्त्वाचा आहे. दहशतवादी हल्ला, दहशतवाद संपवण्यासाठीचा हा मोठा हल्ला असल्याची आणि मोठी कामगिरी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.